नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी जॉमेट्रीचा पहिला चॅप्टर आपण बघणार आहोत। तो चॅप्टर आहे सिमिलॅरिटी। सिमिलॅरिटी खऱ्या अर्थाने जॉमेट्रीचा हा पहिला टॉपिक आहे। या व्हिडिओमध्ये आपण केवळ सिमिलॅरिटी मधला इंट्रोडक्शनचा भाग बघणार आहोत। थोडक्यामध्ये इंट्रोडक्शन आपलं मोठं असणार आहे, कारण एकूणच जॉमेट्रीचा सिमिलॅरिटीचा अभ्यास करत असताना आपल्याला काही थेरमचा अभ्यास करावा लागणार आहे। थोडक्यात थेरम म्हणजे नियम असतात। काही जे नियम आहेत जे आपल्याला ॲप्लिकेशन ओरिएंटेड आपल्याला पुढच्या प्रॅक्टिस सेटमध्ये जे आपण प्रॅक्टिस सेट याचे घेणार आहोत, त्या प्रत्येक प्रॅक्टिस सेटमध्ये या थेरमचा आपल्याला उपयोग करायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, जॉमेट्री हा भाग बऱ्याच मुलांना अवघड जातो। मी जॉमेट्रीचा पहिला चॅप्टर सुरू करण्यापूर्वीच काही इन्स्ट्रक्शन या ठिकाणी देणार आहे। ते इन्स्ट्रक्शन असे आहेत की जॉमेट्रीचा अभ्यास करताना तुम्हा सर्वांनी प्रथमतः आकृतीवर खूप भर द्यायचा आहे, डायग्रामवर खूप भर द्यायचा आहे। आपल्याला एखाद्या डायग्रामला वर्ड मध्ये लिहिता यावं आणि एखाद्या वर्डला डायग्राम मध्ये कन्वर्ट करता यावं, ही स्किल जर आपण शिकली तर आपल्याला डेफिनेटली जॉमेट्री खूप सोपं जातं। जॉमेट्रीसाठी 3 गोष्टी खूप लागतात। ज्या 3 गोष्टी शिकल्यानंतर आपल्याला डेफिनेटली आपण काय म्हणूयात की जॉमेट्री आपल्याला सोपं होऊन जाईल। ते म्हणजे तुम्हाला अँगल कळले पाहिजेत, अँगल नेमकं काय असतं, त्याचे नियम तुम्हाला सगळे कळले पाहिजेत, नेमकं काय असतं। आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला फिगरचं वर्ड मध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे, म्हणजे फिगरची इन्फॉर्मेशन ॲज इट इज शब्दांमध्ये लिहिता आली पाहिजे इंग्लिशमध्ये, आणि इंग्लिशची जी एखादा शब्द रचना आहे त्याची तुम्हाला फिगर काढता आली पाहिजे। अशा एक 2-3 ज्या बाबी आहेत, त्या बाबी जर तुम्हाला परफेक्टली विद्यार्थी मित्रांनो कळल्या, आता ह्या सगळ्या बाबी मी तुम्हाला एकूणच जॉमेट्रीच्या प्रत्येक चॅप्टरमध्ये याचा सराव करून घेणारच आहे। तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेम मी एक एक घेणारच आहे, त्याच्यामध्ये कळणारच आहे की याच्यामध्ये आपण असं काढलंय, याचा अर्थ असा होतो, याचा अर्थ तमुक होतो, याचा अर्थ अमुक होतो। त्यामुळे घाबरायची गरज नाही। आपल्याला इंट्रोडक्शन या ठिकाणी सिमिलॅरिटी या चॅप्टरचं बघायचंय। सर्वांनी या ठिकाणी बघा, हे इंट्रोडक्शन मध्ये आपण काय काय बघणार आहोत या टॉपिक मध्ये, त्याच्यानंतर याच्यामध्ये थेरम काय काय आहेत, हा सर्व भाग आपण या ठिकाणी बघणार आहोत। या ठिकाणी आपण सिमिलॅरिटी चालू करूयात बेटा। सर्वांनी फोकस करा। लेट्स सी हिअर। विद्यार्थी मित्रांनो, आपण या भागामध्ये सिमिलॅरिटी या चॅप्टर मध्ये रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स हा भाग बघणार आहोत। रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स, जर 2 ट्रायंगल्स असतील 1 आणि इकडे एक 2, बरोबर आहे, हे 2 ट्रायंगल जर असतील तर त्याचे रेशो बेटा काय येतात, त्याचे रेशो काय येतात, हे 2 ट्रायंगल जर असतील तर त्याचे रेशो काय येतात हे आपल्याला बघायचंय। रेशो म्हणजे काय, तर तो पण मुद्दा मी या ठिकाणी समजून सांगणार आहे। ज्या वेळेला मी एखादा टॉपिक या ठिकाणी शिकवतो बेटा, त्यावेळेला तुमचं डोकं हे 0 आहे या अर्थाने शिकवतो। माझ्या समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना काहीच येत नाही, ते विद्यार्थी अगदी 0 आहेत असं कन्सिडर करून मी प्रत्येकांना या ठिकाणी शिकवतोय। बघा, याच्यामध्ये आपल्याला हा भाग शिकायचा आहे। त्याच्यानंतर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम बघायचा आहे। बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम हा थेरम इम्पॉर्टंट आहे, याला आपण म्हणतो बीपीटी थेरम। इथलं इनिशियल जर घेतलं, हा बी, हा पी आणि टी, बरोबर आहे, याला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम म्हणतात आणि थोडक्यात याला शॉर्ट मध्ये बीपीटी थेरम देखील म्हणतात। बेटा या ठिकाणी पुढे कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम। आता एखादा मेन थेरम जो असतो त्याचा कन्व्हर्स असतो। कन्व्हर्स हा छोटा असतो, म्हणजे ते उपथेरम असल्यासारखा आहे, बरोबर आहे। थेरम हा मेन असतो आणि त्याला एक कन्व्हर्स एक असतो। आता हा जो आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम हा मेन झाला बीपीटी थेरम। ह्या बीपीटीचा एक कन्व्हर्स आहे, कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, बरोबर आहे। म्हणजे या सर्वांचे आता हे थेरम म्हणजे काय बेटा, तर याच्यामध्ये काही नियम आहेत, याच्यामध्ये काही नियम सांगितलेत, ते आपल्याला ऍप्लिकेशन करायचे प्रॉब्लेम सोडवताना। प्रॉब्लेम सोडवताना आपल्याला एखादी जर गोष्ट तिथं दिसली की हे अशी आहे आणि ती कुठल्या नियमानं आहे, तर आपण त्या ठिकाणी म्हणता येईल आपल्याला की आपण मागे जो थेरम शिकला होता त्या नियमानुसार अशा पद्धतीने या ठिकाणी ही रचना येते, किंवा हे जे आपण थेरम शिकलोय त्याच्याप्रमाणे त्या ठिकाणी तो अर्थ निघतो। तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपण बघणार आहोत। टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल। एखादे 2 ट्रायंगल असतील बेटा, हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल, मग हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल सिमिलर दाखवायचा आहे। हे चिन्ह जे आहे बेटा, हे चिन्ह लक्षात घ्या। अरे बेटा, हे जे चिन्ह आहे, हे जे चिन्ह आहे बेटा, हे जे चिन्ह आहे ते सिमिलरचं आहे। म्हणजे ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल पीक्यूआर, ए पोरा इकडे लक्ष दे, ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल पीक्यूआर हे जर तुला सिमिलर दाखवायचे तर तू या सिम्बॉलने दाखवू शकतोस। म्हणजे या ठिकाणी ट्रायंगल एबीसी सिमिलर टू ट्रायंगल पीक्यूआर,
म्हणजे तू अशा पद्धतीने म्हणू शकतोस. सिमिलर दाखवताना हे सिम्बॉल वापरायचं. बेटा हा जे सिम्बॉल आहे, ए पोरा इकडे लक्ष दे, हा जो सिम्बॉल आहे, 1 नंबर टाकतो मी दी, हा जो सिम्बॉल आहे बेटा, हा त्रिकोणवाला, याला म्हणतात ट्रायंगल. ट्रायंगल एबीसी, ट्रायंगल पीक्यूआर, हा ट्रायंगल आधी म्हणताना सिम्बॉल असा करायचा. त्याच्यानंतर दुसरा सिम्बॉल आहे हा जो आता मी तुम्हाला सिमिलरचा सांगितला. तिसरा सिम्बॉल आहे बेटा कॉन्ग्रुएंटचा. कॉन्ग्रुएंटचा हा जो सिम्बॉल आहे, हा कॉन्ग्रुएंटचा सिम्बॉल आहे. म्हणजे या ठिकाणी हा ट्रायंगल किंवा हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे असं आपल्याला दाखवता येतं. लक्षात आलं. हा आहे कॉन्ग्रुएंटचा, हा आहे सिमिलरचा, हा आहे ट्रायंगलचा, हा आहे इक्वलचा. लक्षात येतं, हा आहे इक्वलचा. त्याच्यानंतर पाचवा सिम्बॉल जो आहे हा आहे अँगलचा बेटा, हा आहे अँगलचा. आता मला या ठिकाणी अँगल ए वाचायचा आहे, अँगल ए वाचायचा आहे. माझ्याकडे बघ, इंट्रोडक्शनचा भाग जर कळला, हा जर भाग कळला, तर बेटा तुला आयुष्यामध्ये अडचण येणार नाही. तुला जर इंट्रोडक्शनचा भाग कळला तर तू असं म्हणशील की मला आयुष्याच्या शेवटपर्यंत जिथे जिथे मला मॅथमॅटिक्स कळलं, जिथे जिथे मला जॉमेट्री आलं, तिथे तिथे मला डेफिनेटली सगळंच कळलं, कारण योगेश सरांनी मला तो बेसिकचा भाग सांगितला होता. अरे लक्ष दे पोरा, हा एबीसी ट्रायंगल आहे, हा पीक्यूआर ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल आहे, हा सिमिलर आहे, हा कॉन्ग्रुएंट आहे, हा इक्वल आहे आणि हा अँगल आहे. आता या ठिकाणी तुला अँगल ए वाचायचा आहे, अँगल ए वाचायचा आहे, तर तू कसा वाचशील? तुला काय म्हणावं लागेल? अँगल ए असं वाचशील तू, बरोबर आहे. या अँगल ए ला कसं वाचशील तू? अँगल ए वाचशील. हा अँगल असा लिहायचा आणि अँगल ए. अजून तू अँगल ए ला कसं म्हणशील रे? असं म्हणशील का? बघा, अँगल ए ला फक्त अँगल ए पण म्हणू शकतो आणि ह्या अँगल ए ला अजून दुसऱ्या मेथडनं आपल्याला रीड करायचंय, लिहायचंय, वाचायचंय. कसं लिहू शकतो मग? अँगल बी ए सी म्हणू शकतो का? जो अँगल वाचायचा आहे, म्हणजे हा अँगल वाचायचा आहे, हा अँगल वाचायचा आहे, तर तो सेंटरला घ्यावा लागेल. सेंटरला म्हणजे इथून वाचावा लागेल. अँगल बी ए सी, बघा सेंटरला आला ए, याचा आणि याचा अर्थ एकच होतो. म्हणजे हा अँगल वाचण्यासाठी इथून जा तू, CAB म्हण किंवा BAB म्हण, पण हा सेंटरला येऊ दे. तू कुठून पण वाचू शकतोस. अँगल ए हा अँगल BAC पासून वाच किंवा अँगल ए पासून वाच. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो. आता बेटा ही दुसरी फिगर आहे, ही दुसरी फिगर आहे, याच्यामध्ये तुला अँगल आर वाचायचा आहे, तर तू काय म्हणशील? अँगल आर पण म्हणशील, बरोबर आहे. याच्यामध्ये तू अँगल आर पण म्हणशील याला, किंवा याला असं फुल मध्ये म्हणायचंय तर PRQ म्हणशील किंवा QRP म्हणशील. बघा, अँगल PRQ म्हणजे हा अँगल कुठं आला बेटा? PRQ म्हणल्यानंतर हा अँगल सेंटरला आला, बरोबर आहे. अँगल PRQ लक्षात आलं. अँगल PRQ PR सेंटरला आला. तर हे अशा पद्धतीनं दोन प्रकारच्या मेथड आहेत रीड करण्याच्या. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो. आता सर्वांनी या ठिकाणी ट्रायंगल म्हणल्यानंतर सर्वांना माहिती आहे हा 60 डिग्री इक्विलॅटरल ट्रायंगल 60-60 डिग्रीचा असतो, कळलं. आता ह्याच्यामध्ये अजून एक दुसरी गोष्ट आहे, इंट्रोडक्शनच्या भागामध्ये बघत असताना, अरे बाबा या ठिकाणी इंट्रोडक्शनच्या भागामध्ये बघत असताना पॅरलल नावाचा भाग असतो. पॅरलल म्हणजे काय? ज्या वेळेला मी शाळेमध्ये होतो त्यावेळेला, म्हणजे खूप वर्षांपूर्वी तुमच्या एवढं असताना, त्यावेळेला आम्ही असं वर्गामध्ये परीक्षेच्या रांगा अशा पॅरलल असायच्या आमच्या. पॅरलल म्हणजे काय बेटा? पॅरलल म्हणजे केवळ असं नाही, लहान मोठा म्हणजे नसतं, हे दोघं पण एकमेकांना पॅरलल आहेत, बरोबर आहे. लहान मोठ्या याचा कन्सेप्टच नसतो पॅरलल मध्ये. पॅरलल म्हणजे लहान मोठं चलतं, बरोबर आहे, लहान मोठं चलतं, पण हे एका खाली एक यावेत, एका खाली एक, एका खाली एक व्यवस्थित, म्हणजे ते कसे का असणार? बघा, हे दोन्ही एका खाली एक आहेत का नाही, म्हणून हे एकमेकांना पॅरलल आहेत. बेटा असं जरी असलं, हे असं आणि ही लाईन अशी, हे पण दोन्ही लाईन पॅरलल आहेत बेटा, हे पण दोन्ही लाईन अशी पॅरलल आहे. लक्षात आलं. ही पण दोन्ही लाईन अशी पॅरलल आहे. त्याच्यानंतर हा आणि हा, हे पण दोन्ही अशा पद्धतीनं पॅरलल आहे. पुन्हा हा आणि हा बेटा, हे बघा, हा आणि हा, म्हणजे ही लाईन ह्याला पॅरलल, ही लाईन ह्याला पॅरलल आणि ही लाईन ह्याला पॅरलल. पॅरललचा कन्सेप्ट कळला. असं समान त्या ठिकाणी तयार होणं, मग ती कमी जास्त लाईन जरी असली तरी चालेल बेटा, याला म्हणतात पॅरललचा कन्सेप्ट. आता हा झाला आपला इंट्रोडक्शनचा. या ठिकाणी मी सिम्बॉल सांगितले, काय काय लक्षात ठेवायचं सांगितलंय. त्याच्यानंतर आपल्याला प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल हा बघायचा आहे.
टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी बघायच्यात, प्रॉपर्टी ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल बघायचा आहे, द रेशो ऑफ इंटरसेक्ट्स ऑफ मेड बाय ऑन द ट्रान्सव्हर्सल बाय थ्री पॅरल लाईन्स, हे सगळे आपल्याला ह्याच्यामध्ये आहेत. पण ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा जो भाग आहे बेटा, ते दोन भाग महत्वाचे आहेत. बीपीटी थिअरम एक महत्वाचा आहे आणि या ठिकाणी टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल, हे दोन भाग अतिशय महत्वाचे आहेत. त्यामुळे काळजी करा, मी आता जे भाग सांगितले ते परत एकदा बघा, कॉन्सेप्ट जे आता सांगितले ते परत एकदा बघा. आता आपण या ठिकाणी या टॉपिक मधले नेमके थेरम कसे आहेत, नेमके टॉपिक सोडवत असताना सिमिलॅरिटीचे नियम काय काय वापरायचे, कधी कधी परीक्षेमध्ये थेरम पण येतात, ते थेरम पण आपल्याला माहिती पाहिजेत, सोडवता आले पाहिजेत, आपण वाचले पाहिजेत, प्रॅक्टिस केली पाहिजे, सराव केला पाहिजे. तर हे थेरम पण आपण यानंतर बघूयात. याच्या पुढेच आता आपल्याला विद्यार्थी मित्रांनो लागलीच या ठिकाणी थेरम आपल्याला पाहायचे आहेत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पहिला थेरम बघणार आहोत. तो थेरम आहे रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. बेटा थेरम काय तो? रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, बरोबर आहे. हे टू ट्रायंगल्स आहेत बेटा. सपोज कर हे ABC आणि हा PQR, हे टू ट्रायंगल्स आहेत. मी तुमच्या पुस्तकामध्ये पण हे आहे बेटा, मी समजून सांगतोय, ठीक आहे, तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. हा बघा बेटा, हा ABC आणि हा PQR, हे टू ट्रायंगल आहेत बेटा, लक्षात आलं. हा AD आणि हा PS, अशा पद्धतीने 90 डिग्री केलेला आहे, लक्षात आलं. या आता मला सांगा बर, हा ABC मध्ये हा AD हिची काय बेटा? AD हिची हाईट आहे, बरोबर आहे. हा असा मधून जो अल्टिट्यूड आलाय त्याला आपण हाईट म्हणतो. या त्रिकोणची ही AD काय, तर ही हाईट आहे, अशी हाईट आहे की नाही. आणि हा BC काय? बेस आहे बेटा. या ट्रायंगल मध्ये बेटा PQR, या ट्रायंगल मध्ये हा PS जो आहे ती हाईट आहे, हा QS जो आहे बेटा, हा QS जो आहे हा बेस आहे, लक्षात आलं. आणि हा कधीही लक्षात घ्या, ज्या वेळेला एखाद्या ट्रायंगल मध्ये वरतून असा अल्टिट्यूड पडतो, अरे बाबा वरतून अल्टिट्यूड पडतो, त्यावेळेला 90 डिग्री या ठिकाणी होतो, त्यावेळेला या ठिकाणी 90 डिग्री होतो. कळलं सर्वांना? आता मी या ठिकाणी असं म्हणू शकतो का, बघा, इन ट्रायंगल ABC, AD इज द हाईट अँड BD इज द बेस. BC इज द बेस, बरोबर आहे. AD इज द हाईट अँड BD इज द बेस, बरोबर आहे. BD इज द बेस, BC इज द बेस म्हणा या ठिकाणी, BC इज द बेस, BC इज द बेस, बरोबर आहे. इन ट्रायंगल ABC, AD इज द हाईट अँड BC इज द बेस. इन ट्रायंगल ABC, AD इज द हाईट अँड BC इज द बेस. ओके. त्याच्यानंतर बघा, इन ट्रायंगल PQR, PS इज द हाईट अँड QR इज द बेस. PS इज द हाईट अँड QR इज द बेस. इन ट्रायंगल PQR, PS is the height and QR is the base. Okay. So therefore area of triangle ABC upon area of triangle PQR, therefore area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to, आता मला सांग, एरिया ऑफ ट्रायंगलचं सूत्र माहिती का तुला? एरिया ऑफ ट्रायंगलचं सूत्र जे आपण लहानपणी शिकलेलं आहे बेटा, आपण एवढे असताना शिकलेलं आहे. एरिया ऑफ ट्रायंगलचं सूत्र बेसिकचा भाग आहे, लक्षात ठेव. बेस 1/2, म्हणजे तुला एरिया, ह्या ट्रायंगलचा एरिया काढायचा आहे, तर बेस 1/2 बेस इंटू हाईट, 1/2 बेस इंटू हाईट, 1/2 बेस इंटू हाईट, म्हणजे 1/2 हा BC इंटू AD तुला करावा लागेल. म्हणून तू एरिया ऑफ ट्रायंगल ABC मध्ये आलास, हे लिहिलास, हे लिहिलास, एरिया ऑफ ट्रायंगल ABC मध्ये आलास, 1/2 इंटू बेस इंटू हाईट केलास. बेस किती आहे बेटा? हा BC आहे, हाईट आहे AD, या ठिकाणी AD लिहिलं ह्या एरिया ऑफ ट्रायंगल ABC साठी. अरे लक्ष दे पोरा, एरिया ऑफ ट्रायंगल कसा काढतात? बेस 1/2 बेस इंटू हाईट, ह्याच्यामध्ये हा बेस काढला, ही हाईट काढली, फॉर्म्युला लिहिला, याच्यासाठी इथं लिहिला. एरिया ऑफ ट्रायंगल PQR, बेटा लक्ष दे, एरिया ऑफ ट्रायंगल PQR 1/2 QR इंटू PS, एरिया ऑफ ट्रायंगल PQR, एरिया ऑफ ट्रायंगल PQR 1/2 PS इंटू QR, 1/2 PS इंटू QR, 1/2 PS इंटू QR. या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल PQR 1/2 QR इंटू PS. QR म्हणजे बेस आहे, हा QR म्हणजे बेस आहे आणि PS म्हणजे हाईट आहे. हे लक्षात आलं बेटा? हे लक्षात आलं की इथं देअरफोर म्हणा, देअरफोर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू, ABC साठी आता मला इथे एक पोरांनो इकडे लक्ष द्या, हा 1/2 कट होतो, हा न्यूमरेटरला आहे, हा डिनॉमिनेटरला आहे, बरोबर आहे. हा 1/2 कट होतो, शिल्लक काय राहतो बेटा? BC इंटू AD QR इंटू PS,
बघा एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी, बीसी इंटू एडी आणि एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, क्यू आर इंटू पी एस. लक्षात आलं. मग या ठिकाणी तुम्हाला हे स्टेटमेंट असं विचारलं जाऊ शकतं, याच्यावरून हे तुम्हाला एक्सप्लेन करायचंय गिव्हन आणि प्रूफ देऊन. ओके, हा गिव्हन तुम्ही लिहू हे स्टेटमेंट देऊ शकता आणि हे प्रूफ करायचंय तुम्हाला. ठीक आहे, अशा पद्धतीने हे प्रूफ करायचंय हा डायग्राम काढून. सोपा आहे का? तर हे काहीच अवघड नाहीये. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स हे अतिशय सोपं आहे. हे रेशो अशा पद्धतीने निघतात, बेस इंटू हाईट, बेस इंटू हाईट. हा बीसी हाईट आहे ह्या ट्रायंगलची, एडी हाईट आहे, हा बेस हाईट, बेस हाईट, बेस हाईट. लक्षात आलं. हेन्स रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेस अँड करस्पॉन्डिंग हाईट. असं स्टेटमेंट जर तुम्हाला आलं परीक्षेत तर त्याचं एक्सप्लेनेशन हे तुम्हाला लिहायचंय. लक्षात आलं पोरो? ए पोरा, ए पोरा, ए पोरा, असं स्टेटमेंट जर आलं तर तुला हे एक्सप्लेनेशन लिहायचं बेटा, हे एक्सप्लेनेशन लिहायचंय. आणि ह्याचं प्रूफ कसं आहे बेटा? हा एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी पी क्यू आर, हा 1/2 बीसी आणि एडी आणि 1/2 क्यू आर आणि पी एस, हे तुला प्रूफ करायचंय. बरोबर आहे. मग हे तुला प्रूफ करायचंय तर तुला प्रूफ द्यावा लागेल अशा पद्धतीने लिहून हे स्टेटमेंट म्हणावं लागेल तुला. लक्षात आले. आणि जे गिव्हन आहे ते गिव्हन लावावं लागेल, टू प्रूव्ह आहे ते टू प्रूव्ह करावं लागेल. लक्षात आलं बेटा. कन्स्ट्रक्शन करावं लागेल डायग्राम. जर तुला अशा पद्धतीने थेरम विचारला तर लक्षात आलं, हा रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगलचा किंवा हे तुला स्टेटमेंट आलं तर अशा पद्धतीनं एक्सप्लेन करावं लागेल. अरे बाळा किती सोपं आहे मला सांग, काहीतरी अवघड आहे का? काही नाही. दोन ट्रायंगल आहेत, कधी पण लक्षात घ्या. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल. हा बघा, हा बीसी येतो आणि एडी येतो. एबीसीचा काय येतो? एरिया ऑफ ट्रायंगल एबीसीचा हा बेस इंटू हाईट, बीसी इंटू एडी. प्रोडक्ट म्हणजे गुणाकार, पोरो प्रोडक्ट म्हणजे गुणाकार. अरे बाबा बीसी इंटू एडी, हा बीसी बेस आहे, एडी हाईट आहे. त्या प्रोडक्ट बेसचा आणि हाईटचा प्रोडक्ट, बीसी बेस आहे, एडी हाईट आहे, प्रोडक्ट म्हणजे गुणाकार. अरे बाबा पीक्यू आर मध्ये, पीक्यू आर ट्रायंगल मध्ये क्यू आर हा बेस आहे आणि पीएस ही हाईट आहे, क्यू आर हा बेस आहे, पीएस ही हाईट आहे, त्यांचा प्रोडक्ट म्हणजे गुणाकार. कळलं सर्वांना? इथं कळलं बेटा? किती सोपं आहे मला सांगा. याच्यामध्ये अवघड काही आहे का? अरे अवघड काही नाही राजा, याच्यामध्ये अवघड काही नाहीये. फक्त फोकस कर, समोर बघ, व्यवस्थित बघ. कळलं सर्वांना? चला बेटा, याच्यानंतर आपल्याला सेकंड बघायचा आहे. हा झाला. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काही केसेस आहेत. ओके, याच्यामध्ये आपल्याला काही कंडिशन 1, कंडिशन 2 अशा पद्धतीने काही केस आहेत. आता ह्याच्यामध्ये जर आपण असं मानलं, ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये जर आपण असं मानलं बेस ऑफ ट्रायंगल B1. आता ह्याच्यासाठी जर आपण म्हणलं, ह्या ट्रायंगल साठी हा बेस म्हणलं B1 आणि ह्याची हाईट म्हणलं H1. या ट्रायंगल साठी बेस म्हणला B1 आणि हा म्हणला B2 म्हणला. इथं B1 म्हणला होता, इथं B2 म्हणला आणि ह्यासाठी H2 म्हणला. तर काय येईल रे बेटा? या ठिकाणी मी काय लिहिले? बेस ऑफ द ट्रायंगल B1 अँड हाईट H1, बेस ऑफ द अनदर ट्रायंगल B2, पहिल्यांदा B1 पुन्हा B2 आणि त्याच्यासाठी हाईट H2. देन द रेशो ऑफ द एरियाज, त्याचे रेशो काय होणार आहेत एरियाचे बेटा? B1 इंटू H1. पहिल्या ट्रायंगल साठी हा जो पहिला ट्रायंगल होता त्याचा बेस B1, त्याची हाईट H1. खालच्या दुसऱ्या अनदर ट्रायंगल साठी त्याचा बेस B2 आणि त्याची हाईट H2. मग आता ह्याच्यामध्ये कंडिशन 1 मध्ये आपण पुट केला बेटा, कंडिशन 1 मध्ये पुट केला. सपोज सम कंडिशन्स आर इम्पोज्ड ऑन दिस टू ट्रायंगल. ते जे मगाशीचे ट्रायंगल होते बेटा, त्याच्यामध्ये काही कंडिशन आपण पुट केला, ते आपण पुढे बघतोय. इंट्रोडक्शनचा पार्ट आहे, काळजी करू नका. ओके, आता सपोज हे ट्रायंगल आहे, मगाशीचा ट्रायंगल आहे एबीसी आणि पी क्यू आर. बरोबर आहे, एबीसी आणि हे पी क्यू आर आहे. मी तुम्हाला काय म्हणलं? ही हाईट आहे, ही हाईट आहे. लक्षात आलं? पहिली कंडिशन काय बेटा? सपोज सम कंडिशन आर इम्पोज्ड ऑन दिस टू ट्रायंगल. याच्यामध्ये जर आपण असं म्हणलं की बाबा हे हाईट, हा पण एच आहे आणि हा पण एच आहे, तर या ठिकाणी हे हाईट जर इक्वल असतील, ए पोरा इकडे बघ, फोकस कर. हा एच आणि हा एच हाईट समान असतील. पहिली कंडिशन आहे आपली, पहिली कंडिशन ही एच आणि एच जर समान असतील तर काय येणार आहे? एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. अरे बाबा इथं एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी लिही अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर लिही. काय येणार आहे बेटा? बेस आणि हाईट येणार होती. बेस काय याचा? BC, हा BC, याची हाईट काय? H आहे.
त्याच्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर ही क्यू आर बरोबर आहे, क्यू आर बेस आणि हाईट एच आहे. मी पहिल्या कंडिशनला सांगतोय, मागचं झालं, ही कंडिशन इम्पोज केल्यात बेस आणि हाईटच्या ह्याच्यामध्ये हाईट पहिल्यांदा आता समान मानली. ए पोरा लक्ष दे, हाईट समान मानली बेटा, हाईट समान मानली, ह्याच्यामध्ये हाईट समान मानली एच एच, म्हणून मी या ठिकाणी हा बीसी इंटू एच, हा क्यू आर इंटू एच. मग मला सांगा बर, हा एच कट झाला बेटा, हा एच कट झाला, राहिला काय, हा बीसी अपॉन क्यू आर, हा बीसी अपॉन क्यू आर, हा बीसी अपॉन क्यू आर राहिला. म्हणजे काय येतं हे इम्पॉर्टंट आहे. आता इथून पुढं आपल्या सगळ्या प्रॅक्टिस सेटमध्ये हे ऍप्लिकेशन यूज करायचं बेटा, हे ऍप्लिकेशन यूज करायचं. जर त्याच्या हाईट समान असतील, हाईट इक्वल असतील, तर बघा काय म्हणलंय, द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल, ह्या दोघांचे ट्रायंगल चे रेशो विथ इक्वल हाइट्स, जर हाईट इक्वल असेल विथ इक्वल हाइट्स, इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेस, इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेस. तर काय असतं बेटा, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाइट्स इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेस. लक्षात आलं बेटा, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल विथ इक्वल हाइट्स इज इक्वल टू, तर हे की कशाच्या इक्वल असतात, इक्वल टू रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेस. फक्त बेस पुन्हा राहतो बीसी अपॉन क्यू आर, बरोबर आहे, रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेस. ओके, जर हाईट इक्वल असेल तर दोन ट्रायंगलची रेशो हाईट इक्वल असेल तर बेस करस्पॉन्डिंग घ्यायचा. हे मी जे सांगितलंय हे स्वप्नात सुद्धा आलं पाहिजे, हे रात्री पण आठवलं पाहिजे, हे दिवसा पण आठवलं पाहिजे, हे शाळेत झोपल्यावर पण आठवलं पाहिजे, क्लासमध्ये झोपल्यावर पण आठवलं पाहिजे, व्हिडिओ बघताना पण आठवलं पाहिजे, जेवताना पण आठवलं पाहिजे, सगळंच करताना आठवलं पाहिजे. पोरो लक्ष द्या, कळलं पोरांनो, ही पहिली कंडिशन होती. एबीसी आणि पी क्यू आर मध्ये एच आणि एच आपण समान मानला होता. चला नेक्स्ट घ्या. आता नेक्स्ट दुसऱ्या कंडिशन मध्ये काय बेटा, दुसऱ्या कंडिशन मध्ये काय म्हणले आपण, आता दुसऱ्या कंडिशन मध्ये आपण काय केलं बेटा, दुसऱ्या कंडिशन मध्ये बघा, इफ द बेस ऑफ द बोथ ट्रायंगल आर इक्वल. आता इथं काय होतं, इफ द हाईट इज इक्वल, इथं कंडिशन काय होती, इफ द हाईट इज इक्वल. ओके, इफ द हाईट इज इक्वल, ह्याच्यामध्ये हाईट इक्वल होती की नाही बेटा, ह्याच्यामध्ये पहिल्या कंडिशन मध्ये हाईट इक्वल होती. दुसऱ्यामध्ये काय होतं, इफ द बेस ऑफ द बोथ ट्रायंगल, बेस आपल्याला काय आहेत बेटा, बेस आहेत इक्वल. ओके, बेस ऑफ द बोथ ट्रायंगल इक्वल आहेत. आपण ट्रायंगल कसा काढला, हा ए सी बी, हा एबीसी, हा एबीसी ट्रायंगल आहे आणि हा ट्रायंगल अजून एक दुसरा कुठला याच्यामध्ये, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी आणि एरिया ऑफ ट्रायंगल एबीपी, हा पी काय म्हणले, बेस बोथ आहे, बेस इक्वल आहे. आता हाईट वेगवेगळी इक्वल असताना आपण काय केलं तर हाईट इक्वल काढली होती. पण आता इथं बघा बरं, या ट्रायंगल मध्ये एबीसी, या ट्रायंगल मध्ये ही एडी जी हाईट आहे ही हाईट वेगळी आहे एडी, आणि या ट्रायंगल मध्ये एबीसी, पोरो इथं लक्ष द्या, हे बघा एबीसी, ह्याच्यामध्ये एडी सीडी ही हाईट आहे आणि बेटा एपीबी लक्षात आलं. आता हे बघा एपीबी काय म्हणले या ठिकाणी, एपीबी लक्षात घ्या बेटा, इथं काय म्हणले त्यांनी, एपीबी मध्ये काय घेतलंय बेटा, या ठिकाणी बघा, हे बघा, हा एबीसी, हा एबी बेस आहे आणि एपीबी किंवा एबीपी, या एबीपी ला सुद्धा हा एबी बेस आहे. बेस इक्वल आहे बेटा, बेस इक्वल आहे, कळलं, ह्या फिगर मध्ये बेस इक्वल आहे. आणि ही सीडी आणि पी क्यू ही हाईट H1 आणि ही H2 आहे, ही वेगवेगळी हाईट आहे बेटा, H1 आणि H2. लक्षात येत आहे, हा H1 आणि H2 आहे. लक्षात आलं का बेटा, हा H1 आणि H2 आहे. कळलं सर्वांना. म्हणजे आता इथं मग काय लिहिलं मी, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी, हा ट्रायंगल एबीसी ही सेकंड कंडिशन आहे बरं का, सेकंड कंडिशन, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एबीपी, एपीबी, एबीसी, एपीबी, काय पण म्हणा, एपीबी,
ACB किंवा ABC ह्याचा बेस, ह्या पण ट्रायंगलचा बेस AB आहे आणि बेस ह्या पण ह्याचा AB आहे, हाईट H1 आणि H2 आहे. बेटा मी लिहिला इथं बेस लिहिला AB कॉमन बेस आहे आणि ट्रायंगल ह्याचा ही हाईट वेगवेगळी आहे H1 आणि H2. या ठिकाणी हे AB इथं पण AB आहे, इथं पण AB आहे, बेस आहे, हा AB कट होतो, H1 आणि H2 उरतं, H1 आणि H2. त्याच्यामुळे मी खाली कन्क्लूडला काय म्हणतो, जर बेस इक्वल असेल बेटा, हा बेस इक्वल असेल तर H1 आणि H2 त्याचा रेशो येतो. द रेशो ऑफ, स्टार केलं लक्षात ठेवा, द रेशो ऑफ टू ट्रायंगल्स, दे टू ट्रायंगल कुठे आहेत याच्यात, हा बघा, हा ACB आणि हा APB, बरोबर आहे. द रेशो ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेस इक्वल कसा, हा AB वाला इक्वल ह्या पण ट्रायंगलला आणि ह्या मधल्या चुटुकल्या ट्रायंगलला, AB इक्वलच आहे बेटा. इक्वल बेस इज इक्वल टू द रेशो of their corresponding height. The ratio of two triangle with equal base is equal to the ratio of their corresponding height. The ratio of the two triangle with equal base is equal to the ratio of their corresponding height. कळलं सर्वांना. जर या ठिकाणी बेस इक्वल असेल तर बेस कट करायचा, H1 त्याचा हाईटचा रेशो येतो. मग जर हाईट इक्वल असेल तर बेसचा रेशो, हाईट इक्वल असेल तर बेस. ट्रिक सांगतो पोरो, ट्रिक. जर हाईट इक्वल असेल तर बेसचा रेशो, म्हणजे हाईट इक्वल असेल तर बेसचा रेशो, आणि बेसच इक्वल असेल म्हणजे बेसच एक असेल तर हाईटचा H1 H2 घ्या, हाईट वेगळी आहे तिची. कळलं पोरो, कळलं सर्वांनी. अजून एकदा बघा, अरे बाबा सर्वांनी अजून एकदा बघा, माझी शपथ आहे माग येऊन अजून एकदा बघायचंय. कळलं सर्वांना. कंडिशन 1 आणि कंडिशन 2 कळलं बेटा, लक्षात आलं. लक्षात घ्या, ऑब्झर्व घ्या, हातामध्ये पेन ठेवा, पेन घेऊन परत बघायचंय, एक एक गोष्ट एक्सप्लेनेशन मी करून सांगितली, ठीक आहे. लक्षात आलं. पुढे बघा बेटा, चला पुढचं एक्झाम्पल घ्या. हे एक्झाम्पल जर लक्षात आला असेल सर्वांच्या, तर आता पुढे आपल्याला बघायचंय, कंडिशन ही लक्षात आली तर पुढचा थेरम कोणता आहे बघूयात. मे बी आता आपल्याला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, BPT थेरम बघायचा आहे. ओके, हा आता महत्वाचा थेरम आहे बेटा. कोणता थेरम आहे, BPT थेरम. हा परीक्षेमध्ये पडू शकतो, IMP थेरम आहे हा. आता मी जसं सांगतोय तसं लक्षात पण ठेवायचं आहे, सराव पण करायचा आहे, प्रॅक्टिस पण करायची आहे. सराव प्रॅक्टिस एकच. ओके, आणि आपल्याला कधी कधी मुलांना असं वाटतं की सर ड्युएल शब्द मराठी पण बोलतात, इंग्लिश पण शब्द. तुमच्यासाठी तुम्हाला ते परत तुम्हाला माहिती आहे का, माझ्या शिकवणीमध्ये किंवा टीचिंग मध्ये तुम्ही एक खासियत बघितली असेल, ती म्हणजे तुमचं लक्ष मी असं एकदम असं ओढून घेतो आणि तेच मला पाहिजे बेटा. लक्षात आलं. तुमचं जेवढं कॉन्सन्ट्रेशन माझ्याकडे असेल, तुमचं जेवढं फोकस तुमच्या माझ्याकडे असेल, तेवढं आपण या ठिकाणी जास्त लक्ष करू बेटा, तेवढं आपण जास्त प्रॅक्टिस या ठिकाणी छान करू आणि तेवढा अभ्यास आपला छान होईल. लक्षात येतं सर्वांना. तर बेटा या ठिकाणी आता बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. अरे बाबा, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमला अजून एक नाव आहे, काय रे बेटा, BPT थेरम. BPT थेरम पोरांनो, त्याला काय म्हणतात, BPT थेरम. आता लक्षात घे, थेरम काय, थेरम बघा, थेरम असा आहे, परीक्षेमध्ये थेरम डायरेक्ट विचारला जातो. BPT थेरम लिहा. इफ लाईन पॅरलल टू द साइड ऑफ ट्रायंगल, intersect remaining side in two distinct points, the line divides the side in the same proportion. अरे बाबा, हा थेरम आहे. थेरमच्या नुसार तुला डायग्राम काढायचे, काय म्हणलंय, इफ लाईन पॅरलल टू साइड ऑफ ट्रायंगल आहे, आधी ट्रायंगल काढायचा आहे. ABC हा ट्रायंगल काढला मी, ABC हा ट्रायंगल काढला. काय म्हणतंय, इफ लाईन पॅरलल टू द साइड ऑफ ट्रायंगल इंटरसेक्ट द रिमेनिंग साइड इन टू डिस्टिंक्ट पॉइंट्स. बरोबर आहे, इन टू डिस्टिंक्ट पॉइंट्स. बघा हे काय म्हणतंय, ABC हा ट्रायंगल आहे आणि एक लाईन आहे जी P आणि Q दोन पॉइंटला, दोन साइडला इंटरसेक्ट करते आणि तो पॉइंट आहे P आणि Q. ओके, आपण नाव दिलं त्याला P आणि Q. एक ट्रायंगल आहे ABC आणि एक पॅरलल लाईन आहे जी ट्रायंगलच्या दोन साइडला म्हणजे इंटरसेक्ट करते. हा इकडे इंटरसेक्ट करते, इकडे, त्याला नाव दिलं आपण P आणि Q, आणि ती पॅरलल आहे खालच्या साइडला BC ला. ओके, बघा रिमेनिंग साइडला अँड इंटरसेक्ट द रिमेनिंग साइड. बघा लाईन पॅरलल आहे साइडला आणि इंटरसेक्ट करते ह्या दोन साइडला, म्हणजे इकडच्या AB आणि AC ह्या इंटरसेक्ट करते, त्याला पॉइंट दिला PQ आणि पॅरलल आहे BC ला. बरोबर आहे.
बरोबर आहे, डिस्टिंक्ट पॉइंट. देन द लाईन डिवाइड्स द साइड इन द सेम प्रपोर्शन. तर त्याच्यानंतर काय म्हणले बेटा, ही जी लाईन डिवाइड झाली तर ही सेम प्रपोर्शन मध्ये. प्रपोर्शन म्हणजे काय रे बेटा, ए पोरा प्रपोर्शन म्हणजे काय, प्रपोर्शन म्हणजे सेम 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 सेम, एवढंच वरी तेवढंच खाली, एवढंच वरी तेवढंच खाली, त्याला म्हणतात प्रपोर्शन. एवढंच वरी तेवढंच खाली, अरे बेटा त्याला म्हणतात प्रपोर्शन. तर हा जो आहे म्हणता ना बेटा, ह्या लाईन मुळे ही पॅरलल, हा ट्रायंगल आहे आणि हा लाईन असं ह्याला पॅरलल आहे आणि ह्या बाजूच्या ट्रायंगलच्या साइड मध्ये इंटरसेक्ट झाली. बघा ना, इकडे घुसली इकडे घुसली, इकडच्या इकडच्याला आपण पी क्यू हा पॉइंट दिला. ह्या थेरम वरून ती फिगर काढली. आता हा थेरम दिलाय, आता याला गिव्हन लिहायचंय, प्रूफ लिहायचंय, कन्स्ट्रक्शन लिहायचंय आणि मग आपल्याला सोडवायचंय. काय बेटा गिव्हन काय या ठिकाणी, गिव्हन बघा, आणि ह्याच्यामध्ये गिव्हन काय बेटा, इन ट्रायंगल एबीसी आपण नाव दिलं त्याला. बघा इन ट्रायंगल एबीसी म्हणलं आपण, इन ट्रायंगल एबीसी लाईन यल. आता ह्याला लाईन, आता हे इथं पॉइंट पी क्यू दिले, पण ह्या पूर्ण लाईनला बेटा नाव मी यल दिले बरं का, लाईन यल. ओके, इन ट्रायंगल एबीसी लाईन यल पॅरलल टू बीसी. बेटा ही जी आहे, हा जी लाईन आहे, ह्या लाईनला मी नाव दिले यल. ही यल लाईन ह्या बीसी ला पॅरलल आहे. ही यल लाईन बेटा ह्या बीसी ला पॅरलल आहे. ही यल लाईन ह्या बीसी ला पॅरलल आहे. इन ट्रायंगल एबीसी लाईन यल पॅरलल टू बीसी, लाईन यल पॅरलल टू बीसी, लाईन यल पॅरलल टू बीसी. ओके बेटा, अँड लाईन यल इंटरसेक्ट्स ए बी. आणि ही जी बेटा लाईन यल आहे ती ह्या दोन ए बी आणि ए सी च्या साईडला जाते. कुठे इंटरसेक्ट करते बेटा, ह्या ए बी आणि ए सी च्या साईडला पी आणि क्यू मध्ये इंटरसेक्ट करते, म्हणजे तिथं पॉइंट आहे. बरोबर आहे, इन ट्रायंगल एबीसी. ती फिगरच लिहिली. आता ह्याच्यावरून ती फिगर काढली, फिगरचं गिव्हन इन्फॉर्मेशन. गिव्हन म्हणजे त्या फिगर मध्ये जे दिले तेच लिहिलं. इन ट्रायंगल एबीसी लाईन यल पॅरलल टू बीसी, आणि मग मला आपण काय म्हणतो, यल इंटरसेक्ट ए बी. यल ही इंटरसेक्ट लाईन ए बी ला इंटरसेक्ट करते अँड ए सी ला इन पॉइंट पी अँड क्यू रिस्पेक्टिव्हली. बरोबर आहे, इन पॉइंट पी अँड क्यू रिस्पेक्टिव्हली. ही जी पॉइंट आहे पी आणि क्यू रिस्पेक्टिव्हली आपण या ठिकाणी करतो. लक्षात आलं, इन पॉइंट पी आणि क्यू. आता हे गिव्हन लिहिलं बेटा. आपल्याला टू प्रूफ काय करायचंय बघा, वरती थेरम मध्ये या, थेरम मध्ये या, सर्वजण थेरम मध्ये या. त्यांनी काय म्हणले, हे सगळं झाल्यानंतर द लाईन डिवाइड्स द साइड इन द सेम प्रपोर्शन. ही जी लाईन आहे बेटा, ही जी लाईन आहे, बरोबर आहे, ही लाईन ह्याला एपी आणि पीबी आणि ए क्यू आणि क्यू सी हे सेम प्रपोर्शन, सेम 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 सेम. हा जो आहे सेम बेटा, हा जो आहे सेम, ह्या सेम प्रपोर्शन मध्ये त्याला काय करते म्हणले, सेम प्रपोर्शन मध्ये काय म्हणते, डिवाइड करते म्हणले. म्हणजे ते टू प्रूफ करायचे. टू प्रूफ म्हणजे काय बेटा, त्याला सिद्ध करायचंय, त्याला सिद्ध करायचंय. बरोबर आहे, ते खरंच आहे का, आपण म्हणतो की नाही, तू खरा का खोटा मी सिद्ध करतो. असंच या ठिकाणी ह्या फिगर वरून इथं तर दिलंय सगळं. मग आपल्याला टू प्रूफ एपी अपॉन पीबी. बेटा हे बघा, हा एपी अपॉन पीबी, हा पीबी आणि हा ए क्यू अपॉन क्यू सी. मग या ठिकाणी मी म्हणलं टू प्रूफ एपी अपॉन पीबी, ए क्यू अपॉन क्यू पी अपॉन क्यू सी, ए क्यू अपॉन क्यू सी. बरोबर आहे. आणि कन्स्ट्रक्शन मध्ये काय बेटा, कन्स्ट्रक्शन मध्ये ड्रॉ सेगमेंट पी सी अँड सेगमेंट बी क्यू. आपल्याला कन्स्ट्रक्शन काय करायचं होतं, ड्रॉ सेगमेंट ड्रॉ काढायचे. हे जे सेगमेंट आहेत बेटा, हे जे फिगर आहे इथं, ह्या फिगर मध्ये हे कन्स्ट्रक्शन करायचंय बघा. हे असं छोटं हा फिगर सेगमेंट पी पासून सी पर्यंत आणि बी पासून बी पासून क्यू पर्यंत. ड्रॉ सेगमेंट पी सी. हा कळला का रे, कन्स्ट्रक्शन कुठून करायचं, हा आणि हा पॉइंट जोडून घ्यायचा. हा पी पासून सी पर्यंत, हा बी पासून या ठिकाणी क्यू पर्यंत. त्यामुळं ड्रॉ सेगमेंट पी सी अँड सेगमेंट बी क्यू. कळलं का, कळलं का पोरं. मी जरा मोठे एक्सप्लेनेशन सांगतोय, परत सांगतोय. तुमच्या 100% तुम्ही लिहायला बसलात ना बेटा, असं सराव करायलात ना, तुम्ही कळलं ना, तुम्हाला 100% एवढं इझी जाईल. तुम्हाला वाटेल 2 मिनिटात संपलं. एवढं इझी असतं, ह्याच्यामध्ये घाबरायची काहीच गरज नाही. ठीक आहे. मग या ठिकाणी कन्स्ट्रक्शन केलं. कन्स्ट्रक्शन केल्यानंतर या ठिकाणी पुढे या ठिकाणी काय म्हणलं बघा, इन ट्रायंगल एपी क्यू अँड ट्रायंगल. आता आपल्याला प्रूफ द्यायचा आहे. बरोबर आहे. फिगर एकदा इथं काढतो. कशी फिगर होती आपली सांगतो तुम्हाला. आपली फिगर कशी होती एकदा इथं काढूयात आपण. बरोबर आहे. या ठिकाणी अशी लाईन होती बा इथं. बरोबर आहे, अशी लाईन होती इथं. इथं काय नाव ह्याला, यल नाव होतं. इथं ए बी सी, इथं ए बी सी, इथं पी क्यू, इथं पी क्यू आणि इथं अशा पद्धतीनं मध्ये गेली होती. ठीक आहे, लक्षात आलं. तर हे जे आहे बेटा, हे जे आहे या ठिकाणी लक्षात आलं. हे जे आहे बेटा या ठिकाणी, आता ही फिगर होती आपली.
तर इन ट्रायंगल एपीक्यू आपण प्रूफ देतोय, इन ट्रायंगल एपीक्यू अँड पीबीक्यू, इन ट्रायंगल एपीक्यू आणि पीबीक्यू, पीबी इन ट्रायंगल पीबी एपीक्यू आणि दुसरा ट्रायंगल कोणता आहे बेटा या ठिकाणी, इन ट्रायंगल एपीक्यू आणि दुसरा ट्रायंगल कोणता आहे, एक सेकंद या ठिकाणी इन ट्रायंगल बघा ह्याच्यामध्ये हा काय सांगितलाय, प्रूफ कसा सांगितलाय याच्यामध्ये एकदा चेक करा. मी एकदा चेक करतो या ठिकाणी याच्यामध्ये काही आपली चूक झाली आहे का, ह्याच्यामध्ये एकदा आपण चेक करूयात. आता ह्याच्यामध्ये बेटा लक्षात घ्या, हा जो आहे या ठिकाणी दिलेला त्यांनी आपल्याला काय म्हणलं या ठिकाणी लक्ष द्या. बीपीटी थेरम मध्ये आपण बीपीटी थेरम मध्ये आलो. बीपीटी थेरम मध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, इन ट्रायंगल बघा काय सांगितलंय त्यांनी ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं एकदा चेक करून घ्या. इन ट्रायंगल एपीक्यू आणि पीक्यूबी, इन ट्रायंगल पीक्यूबी, एपीक्यू आणि पीक्यूबी, बरोबर आहे का. इन ट्रायंगल एपी बरोबर आहे बेटा, इन ट्रायंगल एपीक्यू आणि पीक्यूबी बरोबर आहे, लक्षात आलं. इन ट्रायंगल एपीक्यू आणि पीक्यूबी बघा बेटा ह्याच्यामध्ये बरोबर सांगितलं एकदम. इन ट्रायंगल एपीक्यू हा ट्रायंगल बघा, हा ट्रायंगल जो आहे एपीक्यू, हा ट्रायंगल एपीक्यू आणि बीपीक्यू बरोबर आहे, बीपीक्यू पीक्यूबी सॉरी, हा ट्रायंगल हा एपीक्यू आणि पीक्यूबी, एपीक्यू पीक्यूबी, एपीक्यू पीक्यूबी, ठीक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला एरियाज प्रपोर्शन टू बेस बघायचे. बघा काय म्हणते, एपीक्यू साठी एपी येणार आहे, हा एपीक्यू साठी एपी येणार आहे. त्याच्यानंतर पीक्यूबी साठी काय येणार आहे बेटा त्या ठिकाणी, पीबी येणार आहे. म्हणजे या ठिकाणी हे जो इकडचा ट्रायंगल आहे हा एपीक्यू आणि हा पीक्यूबी, ह्याच्यामध्ये आपल्याला हा एपी अपॉन पीबी येणार आहे, एपी अपॉन पीबी. त्याला म्हणतो आपण एरियाज ऑफ प्रपोर्शन टू द बेस, एरियाज ऑफ प्रपोर्शन टू द बेस. तुम्हाला जर हे घ्यायचं असेल, एपी अपॉन पीबी घ्यायचं असेल तर आधी हे ट्रायंगल दाखवावं लागेल, एपीक्यू आणि पीक्यूबी बरोबर आहे, एपीक्यू पीक्यूबी, ठीक आहे. तर हा दाखवला आपण एरिया ऑफ ट्रायंगल एपीक्यू, एपी अपॉन पीबी, एरियाज प्रपोर्शन टू बेस. त्याच्यानंतर एपीक्यू आणि पीक्यूसी, एपीक्यू आणि पीक्यूसी, हे बघा हा एपीक्यू आणि पीक्यूसी बरोबर आहे, एपीक्यू किंवा एपीक्यू आणि या ठिकाणी कोणता आला पुन्हा, पीक्यूसी बरोबर आहे. हा एपीक्यू आणि पीक्यूसी हे दोन ट्रायंगल घेतले आपण, हा पहिल्यांदा हा दुसऱ्यांदा, एरिया ऑफ ट्रायंगल एपीक्यू आणि पीक्यूसी. ह्याच्यासाठी काय आलं बेटा, तेच आहे रिझन काय, एरिया प्रपोर्शन टू बेस. पहिल्यांदा तुम्हाला हे एपी अपॉन पीबी घ्यायचंय, पुन्हा एक्यू अपॉन क्यूसी घ्यायचंय, त्यामुळे पुन्हा ते ट्रायंगल घेतला. आणि हा एपीक्यूला एक्यू अपॉन ह्याचा बेस आणि हा पीक्यूसी ला क्यूसी म्हणलं. एरियाज प्रपोर्शन टू द बेस, एरियाज प्रपोर्शन टू द बेस, लक्षात आलं बेटा, एरियाज प्रपोर्शन टू द बेस. पुढे काय म्हणलं या ठिकाणी, सेगमेंट PQ इज कॉमन बेस ऑफ ट्रायंगल PQB. बघा सेगमेंट PQ इज कॉमन बेस ऑफ ट्रायंगल PQB अँड ट्रायंगल PQC. बघा सेगमेंट PQ इज द कॉमन बेस ऑफ ट्रायंगल PQB अँड PQC. सेगमेंट PQ इज अ कॉमन बेस ऑफ ट्रायंगल PQB. सेगमेंट PQ, हा जो सेगमेंट PQ आहे बेटा, हा जो सेगमेंट PQ आहे हा कॉमन बेस आहे ऑफ ट्रायंगल PQB. हा PQBचा, हा PQ कॉमन बेस आहे PQBचा
पी क्यू बीचा आणि या ठिकाणी दुसरा कोणता पी क्यू सीचा, पी क्यू सीचा, पी क्यू बीचा आणि पी क्यू सीचा हा पी क्यू जो आहे बेटा कॉमन बेस आहे. लक्षात आलं, आपण पी क्यू डबल घेतोय. सेगमेंट पी क्यू हा जो सेगमेंट पी क्यू आहे बेटा, हा जो सेगमेंट पी क्यू आहे हा इथला पॉइंट आणि इथला पॉइंट जो आहे हा सेगमेंट पी क्यू कॉमन बेस आहे ट्रायंगल पी क्यू बी चा आणि पी क्यू सी चा. ओके, ट्रायंगल पी क्यू बी आणि पी क्यू सी चा कॉमन बेस आहे. सेगमेंट पी क्यू पॅरलल टू बी सी त्यांनीच दिलेला आहे गिवन मध्ये. हा जो सेगमेंट पी क्यू आहे हा पी क्यू बी सी ला पॅरलल आहे. पोरांनो लक्ष द्या, इकडं परत परत बघायचंय, ऑब्झर्वेशन ठेवा. हा पी क्यू जो आहे बेटा सेगमेंट हा बी सी ला पॅरलल म्हणतात, त्यांनीच सांगितलेलं आहे जे आपण या ठिकाणी म्हणलं. आणि मग या ठिकाणी आपण म्हणू शकतो हेच ट्रायंगल पी क्यू बी, ट्रायंगल पी क्यू सी, ट्रायंगल पी क्यू बी आणि ट्रायंगल पी क्यू सी, ट्रायंगल पी क्यू बी आणि पी क्यू सी, पी क्यू बी आणि पी क्यू सी, ट्रायंगल पी क्यू बी आणि ट्रायंगल पी क्यू सी हॅव इक्वल हाईट. देअरफॉर आपण काय म्हणू शकतो, हे दोन्ही पॅरलल आहेत म्हणून आपण इथं दोन्ही हाईट त्याच्या काय आहेत बेटा, हाईट त्याच्या इक्वल आहेत. देअरफॉर ट्रायंगल एबीसी पी क्यू बी हाच ट्रायंगल पी क्यू बी, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी. ह्याला आपण थर्ड नंबर दिला. एरिया ऑफ ट्रायंगल ह्याला फर्स्ट दिला होता, ह्याला सेकंड दिला. आणि या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी, ह्याला थर्ड नंबर दिला. पुढे या ठिकाणी काय बेटा, या ठिकाणी पुढे काय म्हणले, एरिया ऑफ ट्रायंगल एपी क्यू तोच घेतलाय आपण, एरिया ऑफ ट्रायंगल एपी क्यू, एरिया ऑफ ट्रायंगल एपी क्यू. ट्रायंगल मध्ये हाच खेळायचे एपी क्यू, एरिया ऑफ ट्रायंगल एपी क्यू. आणि पुढे काय बेटा, एरिया ऑफ ट्रायंगल एपी क्यू आणि एरिया ऑफ ट्रायंगल पीबी क्यू, एरिया ऑफ ट्रायंगल पीबी क्यू, एरिया ऑफ ट्रायंगल पीबी क्यू हा पीबी क्यू, एपी क्यू पीबी क्यू, एपी क्यू पीबी क्यू. ओके, एरिया ऑफ ट्रायंगल एपी क्यू अपॉन पीबी क्यू इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल एपी क्यू. हा एपी क्यू इथं बरोबर आहे, एपी क्यूचा येणार आहे कारण हा इथला आपण घेतलेला, बरोबर आहे, हा इथला घेतलेला एरिया ऑफ ट्रायंगल एपी क्यू, पुन्हा एपी क्यू आणि पुन्हा नंतर काय बेटा पी क्यू सी येणार आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय येणार आहे पी क्यू सी, म्हणजे हा एपी क्यू अपॉन पी क्यू बी आणि इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल एपी क्यू अपॉन पी क्यू सी. फ्रॉम 1 and 2 आपल्याला 3 सिद्ध झालं ते. आणि आपण या ठिकाणी म्हणू शकतो, म्हणून हे जर आपण म्हणलं की देअरफॉर आपण या ठिकाणी म्हणू शकतो आपण एरिया ऑफ ट्रायंगल एपी क्यू आणि या ठिकाणी पी क्यू बी पुन्हा एपी इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल एपी क्यू आणि पुन्हा नंतर काय म्हणलं आपण पी क्यू सी, बरोबर आहे, हे इक्वल दाखवले. देअरफॉर आपण काय म्हणू शकतो, हा एपी अपॉन पी बी आणि ए क्यू अपॉन क्यू सी. लक्षात आलं, एपी अपॉन पी बी आणि ए क्यू अपॉन क्यू सी. ह्याच्यामध्ये आपण हे अशा पद्धतीने म्हणू शकतो. बीपीटी थेरम आहे, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आहे, प्रोपोर्शनॅलिटी थेरम आहे. आता ह्याच्यामध्ये किती सोपं आहे, ऑलरेडी गिवन देतात, ते फिगर देतात. इन ट्रायंगल एबीसी आपण म्हणायचंय लाईन एल पॅरलल टू बीसी आहे, इंटरसेक्ट करते पी क्यू पॉइंट मध्ये. प्रूफ करायचे एपी अपॉन पीबी ए क्यू अपॉन क्यू सी. हे पॉइंट इथून इंटरसेक्ट झाल्यानंतर एपी अपॉन पीबी आणि ए क्यू अपॉन क्यू सी प्रूफ करायचे. कन्स्ट्रक्शन करायचे पी क्यू पी आणि सी सेगमेंट आणि बी आणि क्यू सेगमेंट. हे कन्स्ट्रक्शन झाले की टू प्रूफ तर आपल्याला लक्षात आले. एरिया ऑफ ट्रायंगल एपी क्यू, पुन्हा ट्रायंगल घेताना नीट घ्यायचे. एपी क्यू पहिल्यांदा ट्रायंगल घेतला एपी क्यू, पहिल्यांदा तुम्ही ट्रायंगल कोणता घेतला बेटा एपी क्यू आणि पी क्यू बी. एपी क्यू तुम्हाला ही साइड घ्यायची आहे एपी अपॉन पी बी, तर ट्रायंगल घ्या एपी क्यू आणि पी क्यू बी, बरोबर आहे, एपी क्यू आणि पी क्यू बी. पहिल्यांदा ट्रायंगल कोणता घ्या एपी क्यू आणि पी क्यू बी, त्यामुळे एपी अपॉन पी बी येईल. त्याच्यानंतर दुसऱ्या ह्याच्यासाठी तुम्ही कोणता घ्याल, दुसऱ्या ह्याच्यासाठी इकडच्या साईडसाठी एपी क्यूज घ्या, जिथे एपी दाखवा एपी क्यूज घ्या आणि पी क्यू बी च्या जागी पी क्यू सी घ्या, बरोबर आहे. एपी क्यू अपॉन पी क्यू सी हे दोन दाखवा आणि त्याला म्हणा ए क्यू अपॉन क्यू सी, हे 1 आणि 2. एरियाज ऑफ प्रपोर्शन ऑफ बेस, एरियाज प्रपोर्शन टू द बेस, एरियाज प्रपोर्शन टू द बेस, एरियाज प्रपोर्शन टू द बेस या रिझननी घेतलात. सेगमेंट पी क्यू इज अ कॉमन बेस. हा पी क्यू बेटा जो आहे, हा पी क्यू जो आहे कॉमन बेस आहे, बरोबर आहे. आणि पी क्यू पॅरलल टू बी सी ला पण आहे, त्याच्यामुळे पी क्यू बी आणि पी क्यू सी, पी क्यू बी हा पी क्यू बी आणि पी क्यू सी
पी क्यू बी आणि पी क्यू सी ह्याला काय म्हणूयात आपण, इक्वल हाईट आहेत, त्याच्यामुळं एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी इज इक्वल टू पी क्यू सी होतं. देअरफॉर आपण एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू आपण पी बी क्यू हे दोन घेतले आपण, ए पी क्यू आपण पी बी क्यू इज इक्वल टू पी बी क्यू पी क्यू बी आपण पी क्यू सी घेतलं. नाही, हे पी क्यू बी आपण पी क्यू सी एकच आहे. या ठिकाणी पुढे काय घेतलं आपण, या ठिकाणी हे घेतलं आपण ए पी क्यू आपण पी क्यू सी घेतलं, बरोबर आहे. एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी घेतलं, बरोबर आहे. त्या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी ए पी क्यू आपण हा पी बी क्यू इकडे घेतलं होतं आणि पी क्यू सी इकडे घेतलं, ठीक आहे. फ्रॉम 1, 2 and 3 ए पी आपण, मग या ठिकाणी आपण डायरेक्टली म्हणलेलं आहे या ठिकाणी हा ए पी अपॉन पी बी आणि ए क्यू अपॉन क्यू सी. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम सोपा आहे, केवळ आपल्याला इकडची साईड आणि इकडची साईड ह्या वरच्या पॅरलल आहेत दाखवायच्यात आणि हे ए पी फक्त ट्रायंगल निवडताना वरचा अशा कशा पद्धतीनं निवडायचा, हा अशा पद्धतीनं एकदा ए पी क्यू पुन्हा पी क्यू बी पुन्हा ए पी क्यू आणि पी क्यू सी ह्याच्यामध्ये इक्वल हाईट्स असल्यामुळं तुम्ही हे पी क्यू कॉमन बेस माना या ठिकाणी आणि पी क्यू बी आणि पी क्यू सी हे इक्वल दाखवा, पी क्यू बी आणि पी क्यू सी, मग तुम्ही हे ए पी अपॉन पी बी आणि ए क्यू अपॉन क्यू सी इक्वल म्हणू शकता. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम अवघड नाहीये बेटा. मगाशी आपण थांबलो होतो या कारण मला तिथे बऱ्याच मिस्टेक वाटल्या होत्या, कळत नव्हतं नेमकं त्या ठिकाणी आपण कशा पद्धतीनं ड्रॉ केलेलं आहे, त्यामुळं मला परत एकदा ते चेक करावं लागलं. एखादी गोष्ट चुकीची सांगण्यापेक्षा ती मला परत एकदा जर वाटली डाऊटफुल वाटली की मी तिथं रेसिप्रोकल करतो, चेक करतो आणि चेक करूनच तुम्हाला सांगतो. कुठलीच गोष्ट चुकीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत जाणार नाही याची पुरेपूर आम्ही काळजी घेत असतो बेटा, ठीक आहे. त्यामुळं मी जे सांगतोय ते 100% करेक्ट आहे, ते लक्ष द्या, लक्षपूर्वक ऐका. मी सांगतोय त्याच्याकडे लक्ष द्या बेटा. जगामध्ये अशा पद्धतीची टीचिंग किंवा मला माहिती आहे जगामध्ये अशा पद्धतीचे टीचिंग मॅथमॅटिक्सची कुणीच करू शकणार नाही किंवा ह्या लेवलचं कुणीच सांगू शकणार नाही. तुमच्या मानसिकतेला धरून तुम्हाला समजून कसं सांगता येईल याचा माझा, तुम्हाला माहिती आहे की माझं पूर्ण हे दुखतंय तरी देखील तुम्हाला सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. माझ्या विद्यार्थ्यांना हे कळलं पाहिजे, मला मुलांना कळलं पाहिजे, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळं थोडंसं फोकस करा. आता हा झाला बीपीटी थेरम. एकदा बीपीटी थेरम सुरुवातीला स्टार्टिंग पासून बघून घ्या. हा झाला बीपीटी थेरम. हा बीपीटी थेरम सुरुवातीपासून बघून घ्या. बीपीटी थेरम नंतर याचा कन्व्हर्स बघायचा आहे, ठीक आहे. बीपीटी थेरम नंतर याचा कन्व्हर्स बघायचा आहे आपल्याला. बीपीटी थेरम नंतर याचा कन्व्हर्स बघायचा आहे, ओके. आता याच्यानंतर आपल्याला याचा थे बघूयात आता, ठीक आहे. आता कन्व्हर्स बघूयात आपण. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा कन्व्हर्स, याचा सेकंड पेज हे आहे बीपीटी थेरमचं, हे सेकंड पेज आहे. त्याचा प्रूफ केला, इथं आपल्याला प्रूफच लिहायचा असतो. लक्षात आलं, बीपीटी थेरम लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर हा जो आहे बेटा हा थर्ड पेज आहे त्याचं, ठीक आहे. हे थर्ड पेज आहे. आता याच्यानंतर आपल्याला लक्षात घ्या कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. बेटा कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम खूप महत्वाचा आहे. हा थेरम आपल्याला बघायचा आहे. या थेरम मध्ये नेमकं काय सांगितलंय, कशा पद्धतीचा हा थेरम आहे, याच्यामध्ये काय नेमकी इन्फॉर्मेशन आहे. छोटा थेरम असतो कन्व्हर्स, उप टाईप असतो, त्याचं सब पार्ट असतो. कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, त्याचा थेरमचं काय नाव, इफ अ लाईन डिवाइड्स एनी टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल. ही लाईन आहे, दोन साइडला डिवाइड करते. ए बी सी हा ट्रायंगल आहे, पी ही एक लाईन आहे आणि हा पी आणि क्यू इंटरसेक्ट पॉइंट आहे. ए बी आणि ए सी या दोन साइडला डिवाइड करते, ठीक आहे. या दोन साइडला डिवाइड करते. इफ अ लाईन डिवाइड्स एनी टू साइड, हे टू साइड ए बी आणि ए सी ट्रायंगलच्या इन द सेम रेशो मध्ये डिवाइड करते, देन लाईन इज पॅरलल टू द थर्ड साइड. तर काय म्हणतात बेटा, लाईन इज पॅरलल टू द थर्ड साइड, ठीक आहे. लाईन इंटरसेक्ट, इथं आपण काय म्हणायचं मग, अशा पद्धतीनं आपण थेरम दिलाय. हा डायग्राम काढला बेटा, हा डायग्राम काढला. ए पी बी ए क्यू बी झालं या ठिकाणी. हा पी बी लाईन आहे मध्ये आणि हा ट्रायंगल आहे. तर ह्यानी काय म्हणतात, लाईन इंटरसेक्ट द साइड ए बी अँड ए सी. ह्याच्यावरून लक्षात आलं ही जी लाईन बेटा कन्व्हर्स, आपण कन्व्हर्स बघतोय, कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, बीपीटी थेरमचा कन्व्हर्स. ही लाईन आहे बेटा, ही ए बी आणि ए सी ला छेदते, इंटरसेक्ट करते.
P आणि Q च्या पॉइंटमध्ये लाईन इंटरसेक्ट द साइड AB अँड साइड AC ऑफ ट्रायंगल ABC इन द पॉइंट्स P अँड Q रिस्पेक्टिव्हली. P आणि Q या पॉइंट मध्ये ही जी लाईन आहे बेटा, ह्या AB च्या साइडला बघा, ह्या AB ची ट्रायंगल, हे ट्रायंगल आहे ABC, हा AB ची ट्रायंगलची साइड आहे ही एक AB आणि AC, ह्या दोन साइडला ही लाईन ही होते, इंटरसेक्ट होते P आणि Q पॉइंट मध्ये रिस्पेक्टिव्हली म्हणलं. आणि त्याच्यात आपण काय म्हणतो, AP अपॉन, हे सर्वांनाच माहिती, हे तयार कसं होतं, AP अपॉन PB, AQ अपॉन QC, हा AP अपॉन PB आणि AQ अपॉन QC हा तयार होतो. बरोबर आहे. लाईन, याला आपण लाईन L म्हणूयात, PQ ह्याला लाईन L म्हणूयात, लाईन L पॅरलल टू BC, लाईन L पॅरलल टू सेगमेंट BC. ही जी लाईन आहे याला लाईनला इथं पॉइंट आहे इथे आणि याला लाईन L म्हणलं, लाईन L पॅरलल टू BC, ही पॅरलल आहे अशी. बरोबर आहे, ही पॅरलल आहे अशी ह्याला. ओके, एवढं सांगितलं बेटा. एवढं सांगितल्यानंतर या ठिकाणी आपण म्हणू शकतो इनडायरेक्टली हे सगळं प्रूफ होऊ शकतं. ठीक आहे, इनडायरेक्टली हे प्रूफ होऊ शकतं. थर्ड साइडला हे असणं. बरोबर आहे, AP अपॉन PB आणि AQ अपॉन QC. हे एवढं जरी लक्षात ठेवलं, हा आहे कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. लक्षात आलं बेटा, हा कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आहे. याच्यामधला हा नियम, आता मी जे हे सांगतोय ना, ह्याच्यामध्ये BPT थेरम केवळ तुम्ही लक्षात असू द्या, पण पुढे चालून आपल्याला ह्या सगळ्या थेरमचा म्हणजे कन्व्हर्सचा, ह्या सगळ्यांचा बेटा उपयोग करायचा आहे. ह्याच्यामध्ये आता हे लक्षात ठेवायचं बरं का, हे कन्व्हर्स ऑफ BPT थेरम हा अशा पद्धतीने मी जे एक्सप्लेन केलाय, हे पुढे जेव्हा आपण प्रॅक्टिस सेटमध्ये आपण एक्झाम्पल सोडवणार आहोत, त्याच्यामध्ये मग ज्या वेळेला मी म्हणेन की हा कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचं कारण आहे, तर तुम्हाला हे सगळं आठवलं पाहिजे, हे नियम आहेत ते पुढे तुम्हाला कळले पाहिजेत. ठीक आहे बेटा, हा झाला. या ठिकाणी कळला, हा सर्वांना कळला बेटा हा. ठीक आहे, आता ह्याच्यानंतर आपल्याला पुढचे थेरम किंवा ह्याच्या पुढचा भाग जो आहे तो आपण बघूयात. नेमकं याच्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे. इंट्रोडक्शनच्या चॅप्टर मध्ये काही फक्त तुम्हाला थेरम आहेत, जे तुम्हाला थेरम पुस्तकामध्ये पण दिलेले आहेत. आता थेरम आपल्याला परीक्षेमध्ये एखाद दुसरा विचारला जातो, त्यामुळे जास्त ह्याच्यावर हे करू नका. नियम लक्षात घ्या, कॉन्सेप्ट लक्षात घ्या, माझा हात कुठं जातोय लक्षात घ्या. ठीक आहे, आणि कशा पद्धतीनं मी सांगतोय, कशा पद्धतीनं मी या ठिकाणी लिहितोय किंवा प्रॅक्टिस करतोय किंवा तुम्हाला समजून सांगतोय, याच्याकडे तुमचा भर असला पाहिजे. काळजी करू नका, मी आहे सोबत, घाबरायचं काही कारण नाही, आपण सगळे मिळून करणार आहोत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण थांबूयात. आपण पुढचा जो भाग आहे आपण या ठिकाणी लगेच कंटिन्यू करूयात. ओके, चलो.